जळगावात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई. गावठी कट्टा व जिवंत काडतुसांसह सिल्लोडचे 2 तरुण जेरबंद. जळगाव शहरात बेकायदेशीर शस्त्रे बाळगणाऱ्यांविरुद्ध जळगाव पोलिसांनी मोहीम तीव्र केली असून एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या पथकाने एअरपोर्ट परिसरात सापळा रचून 2 तरुणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून एक गावठी कट्टा, 3 जिवंत काडतुसे आणि स्पोर्ट्स बाईक असा एकूण 1,33,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पाठलाग करून आरोपींच्या आवळल्या मुसक्या. मिळालेल्या माहितीनुसार कुसुंबा आणि एअरपोर्ट रोड परिसरात एक इसम गावठी कट्टा घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे गुन्हे शोध पथकाने 28 मार्च 2026 रोजी एअरपोर्टजवळील तारा बिझनेस पार्क परिसरात नाकाबंदी केली. यावेळी संशयास्पदरित्या येणाऱ्या एका पल्सर RS 200 दुचाकीला पोलिसांनी थांबवण्याचा इशारा केला. मात्र पोलिसांनी पाहताच या तरुणांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. पथकाने अत्यंत शिताफीने पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांची अंगजडती घेतली असता कमरेला लावलेला एक गावठी कट्टा आणि खिशात 3 जिवंत काडतुसे आढळून आली. अटक केलेले आरोपी व मुद्देमाल. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये दीपक ठकुबा गुंजाळ वय 28 आणि विठ्ठल रंगनाथ सोनवणे वय 25, दोन्ही रहा दुर्गानगर, सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा समावेश आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून 20,000 रुपये किमतीचे पिस्तूल, 3,000 रुपयांची काडतुसे, 1 लाखाची पल्सर बाईक आणि 10,000चा मोबाईल असा एकूण 1,33,000 रुपयांचा माल जप्त केला आहे. तांबापुरातील संशयित विक्रेता फरार. पोलिसी खाका दाखवताच आरोपींनी कबुली दिली की त्यांनी हा कट्टा जळगाव शहरातील तांबापुरा भागातील रहिवासी अजय बिरजू गारुंगे याच्याकडून विकत घेतला होता. अजय गारुंगे हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 2 दिवसांची पोलीस कोठडी. आरोपींविरुद्ध एमआयडीसी पोलीस स्टेशनमध्ये आर्म्स ॲक्ट आणि मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयात हजर केले असता त्यांना 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पौनी राहुल तायडे, चंद्रकांत धनके, किरण चौधरी, प्रमोद लाडवंजारी, गिरीश पाटील, विशाल कोळी आणि नितीन ठाकूर यांच्या पथकाने केली.